जय हिंद जय भारत. आपल्या जवळ जे पैलवान आहेत त्या पैलवानाचं रिटायरमेंट झालेले आहे. इंटरनॅशनल पैलवान, अर्जुन अवॉर्ड विजेता, शिवछत्रपती अवॉर्ड विजेता या पैलवानाचं नाव आहे पैलवान काका पवार, जे आता आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्यामध्ये चालवत आहेत. 250 पैलवान घडवत आहेत आणि ह्या वयात सुद्धा त्यांना शिकवण्याचं मान कार्य करत आहेत. तर वस्ताद, कुस्तीगीर संघटना आता 4 झाल्यात आणि 4 झाल्यामुळे पैलवानांची किंवा प्रेक्षकांची दुरावस्था व्हायला लागल्या. त्या चौघांनी एकत्र यावं असं मला वाटतं का वस्ताद? यायला तर पाहिजे. दोन चौघ जे काय करणार आहे ते एकत्र येणं फार गरजेचं आहे. कुस्ती आपण एकतर कुस्तीचे शोक थोडासा वाढलेला होता. परत ह्यांच्या भांडणांमुळे एकत्रपणात आल्यामुळे परत ही संघटना आलं, त्याची संघटना आलं. आता मातीवरली संघटनेचं महाराष्ट्र केसरी व्हायला. महाराष्ट्र केसरी राज्य कुस्तीगीर परिषदेचाच मान आहे. दुसऱ्याने कोणी नाव देण्याचं गरजच देऊ नये. ज्याला करायचं त्यांनी दुसरं नाव द्यावं ना. त्याला जरा ते म्हणायचे ना, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कोणाचे 72 वर्षाची मामासाहेब मवळांनी स्थापन केली. तिला जर आज तुम्ही त्यांचंच घेताय आणि त्यांचंच महाराष्ट्र केसरी म्हणताय, त्यांचंच म्हणजे त्यांना एकतर मातीत टाकलं, म्हणजे त्यांना मतमूट करून त्यांचं सोडून दिलं आणि तुम्ही सर्वच गाजवायला लागले ते महाराष्ट्र केसरी माझा, ह्यो महाराष्ट्र केसरी माझा. असं कसं होईल? नाही ना, नाहीच व्हायला पाहिजे. आता तुमची 4 महाराष्ट्र केसरी पैलवान खेळवणार का तुम्ही? आता पैलवान खेळणार म्हणजे बक्षीस तेवढं ठेवलं त्यांनी, अरे जरी ठेवलं मग बक्षीसाठी खेळणार ना. पैलवानाला कशासाठी मोडायचं? त्यांना काढवायचं, त्यांना 4 रुपये मिळालेच पाहिजे. आपण आपल्या हितासाठी जर मी उद्या समजा मी कुण्या संघटनेसंघ असेल, त्या संघटनेसाठी मी काय माझ्या पोरवाली म्हणजे वंचित ठेवू का? नाही ठेवू शकत. मग पोरग खेळणं गरजेचं आहे आणि पोरांचं म्हणलं मूल्य वाढतंय, कॉम्पिटिशन वाढलं पाहिजे. आम्ही तर मान्यच करतो, पण तुमचं कॉम्पिटिशन कसं 4 महाराष्ट्र केसरी, तुम्ही दुसरं नाव द्या ना. बघा हिंद केसरी मध्ये किती आहे, हिंद केसरी आहे, भारत केसरी आहे, तुम्ही अलग अलग नाव द्या ना. तुम्हाला महाराष्ट्र केसरी, महान महाराष्ट्र केसरी असं पण होऊ शकतं ना. काय करणार तुम्ही? द्या ना. चालतंय चालतंय ना. तुम्ही फार मोठी गोष्ट आहे. हे तुम्ही सुचवलंय, चांगला प्रश्न सुचवलाय. तुम्हाला 4 संघटना एकत्र यावं वाटतं का? यायलाच पाहिजे. 4 संघटना एकत्र येऊन एक बनवून महाराष्ट्राची कुस्ती कुठं आहे हे बघितलं पाहिजे. मुरली अण्णा म्हणा किंवा आमचे बोंडवे अण्णा म्हणा, या सगळ्यांनी एकत्र येऊन विचार करायला पाहिजे. मुरली अण्णा तर त्यांचं एकत्रच आहेत ना ते. आता मुरली अण्णा आता बाळासाहेबापासून ती अलग झाली का नाही एक संघटना दुसरी. आता बाळासाहेबांनी केली, बाळासाहेबापासून निघाली, ती इलेक्शन झालं, त्या दोन्हीचं इलेक्शन झालं. ती म्हणली माझा अध्यक्ष आहे, म्हणतो माझा अध्यक्ष आहे. पवार साहेब होते, आता रोहित पवारला अध्यक्ष केलं. पण तुम्ही सगळे एकत्र बसा ना राजकारणी. का कशाला पळता इकडून तिकडून तिकडून इकडून? सर्व एकत्र बसा आणि एकत्र करा. बोला की वरच्या आलिट्याला म्हणा की बाबा नाही, आमची कुस्ती तुम्ही मारताय, कशासाठी मारताय? या तुमच्या हितासाठी मारताय. तुमचं हित भागलं, संपला विषय, वरच्याचा. खाली कोण मारायला लागलं? तुमचे पैलवानच मारायला लागले ना, दुसरं कोणच नाही. पैलवान आमचा मेला नाही पाहिजे, जिवंत राहायला पाहिजे पैलवान, एवढंच लक्षात. फार मोठी गोष्ट आंतरराष्ट्रीय पैलवान काका पवार वस्ताद बोललेले आहे. याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. एवढंच मी सर्व महाराष्ट्रवासियांना आणि देशवासियांना सांगतो आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही एकत्र या. तुम्ही म्हणा हे असं का? हे ह्यासाठी करूया की आपली माती जिवंत ठेवूया, आपली कुस्ती जिवंत ठेवूया, नाहीतर आपली कुस्ती संपल. बसतात आता माणसं सांगतो की मुश्किल आहे म्हणजे आता कुस्ती इथून पुढे भविष्यात 10 वर्ष कुस्ती संपेल मला वाटतंय. हे खरं आहे का हो? संपणार नाही. प्रत्येक काळापासून कुस्ती आहे, संपणार नाही. थोडस मध्ये आधी थोडस कमी जास्त होऊ शकतं, पण कुस्ती कोणी बुडवू शकणार नाही. बजरंग बलीचं मंदिर गावागावा गणेश आणि कुस्ती ती कुणीही मोडू शकणार नाही. एखाद्या बारला मध्यंतरी गळाट आला होता मंदिरांचा. आता मंदिर किती स्वच्छ व्हायलेत, किती बांधायला लागलेत. म्हणजे पिढी जसं जसं कलियुग जसं येतं तसं तुमचं चेंजिंग होत राहते ना. मग आता मंदिर किती सुंदर व्हायले. तुम्ही बघा, तुम्ही गावागावा गणेश मंदिर जावा, किती सुंदर आहेत. पहिले पडलेली होती मंदिर, आजच काय ते तिथं आले का सगळे? नाही. पण जिथं बजरंग बलीचं मंदिर तिथं हे महाराष्ट्राचं दैवत आहे. धन्यवाद. फार मोठी गोष्ट आमचे आंतरराष्ट्रीय पैलवान काका पवार वस्ताद बोलले, त्याबद्दलचा आभार मानतो. वसंत नमस्कार.